अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज आळंदी येथून प्रस्थान होत आहे आणि याच अनुषंगाने राज्यातून लाखोच्या संख्येने खरं तर वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेला आहे। हा सोहळा नक्की कसा असणार आहे आपल्यासोबत विश्वस्त आहेत। मला सांगा की महाराज कशा पद्धतीने आजचा सोहळा असणार आहे? ज्ञानदेवांचा हा आषाढी पालखी सोहळा आज गुरुवार आणि नेहमीपेक्षा 3 तास उशिराने पालखीचं प्रस्थान होणार। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नित्य गुरुवारची जी पालखी परिक्रमा मंदिरात असतील ती पहिल्यांदा पूर्ण संपन्न होईल। सूर्यास्तानंतर दुपारती होईल आणि रात्री 8 वाजता पालखी प्रस्थानाचा मुख्य कार्यक्रम समारंभ प्रारंभ होईल। एकंदरीत 3 तास उशीर होणार आहे, मात्र किती पालख्यांना सध्या आतमध्ये स्थान असणार आहे काय स्वरूप असेल? नाही, उशीर हा आता बऱ्याच वेळा ज्या वेळेस गुरुवार येतो त्या वेळेस हीच स्थिती राहते। उलट ह्याच्यापूर्वी 9च्या पुढेच प्रस्थान झालेले आहे रात्रीचं। संस्थान कमिटी, दिंडी संघटना, प्रत्येक दिंडीवाले, शासन प्रशासन, ग्रामस्थ यांच्या जे सर्वांशी मानकऱ्यांशी समन्वय करून आम्ही प्रस्थानची वेळ अलीकडे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यावर्षी संस्थान कमिटीला यश आलं म्हणून 8 वाजता आणि परंपरेप्रमाणे प्रथापुढील 27 आणि मागील 20 अशा 47 दिंड्यांना प्रस्थानच्या कालावधीमध्ये मंदिरात परंपरेप्रमाणे प्रवेश असेल। मंदिराची परिस्थिती पाहता आतली ही माणसांची वारकऱ्यांची उपस्थिती किती राहू शकते, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून 4-5 वर्षापासून जी नियमन केलेलं आहे त्याच पद्धतीने नियमित जेवढी संख्या ठरवलेली आहे कमिटीने आणि सर्वांच्या समन्वयाने तेवढेच वारकऱ्यांना इथं मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे। तर सकाळपासून पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय, काय उपाययोजना कमिटीकडनं करण्यात आलेल्या आहेत? ही थोडीशी जरा गंभीर बाब यावर्षीच्या पालखी सोहळ्यात झाली की कालपासूनच पाऊस म्हणजे 15-20 दिवस आहे। आता आळंदीमध्ये वारकऱ्यांना राहण्याची असुविधा नाही। महाराष्ट्रातील 400 ते 500 धर्मशाळा दानशूर व्यक्तींच्या संस्थांच्या दिंड्यांच्या आहेत, त्यामुळे इथं कालपासून परवापासून आलेल्या लोकांना तशी असुविधा नाही। पण उद्यापासून वाटचालीला ही जी समस्या निर्माण राहील किंवा असं वाटतं की सातारा जिल्ह्यापर्यंत पाऊस राहील। आता देवाची जी इच्छा आहे, ज्ञानोबांची जी इच्छा आहे, पण वारकरी या पावसात सुद्धा वरुण राजाच्या या प्रतिसादाला त्याचा भक्तीचा आनंद मानतात आणि संध्याकाळी रात्रीचा हा प्रस्थानचा सोहळा आपल्या सर्वांना दिसेल की विलोभनीय आणि अद्भुत झालेला आपण पाहू। ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आज वरुण राजाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। 2 दिवस पाऊस बरसतोय, मात्र तरीसुद्धा वारकरी हा पावसाची तमा न बाळगता वारीमध्ये सहभागी होतोय। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की 3 तास वारीचं प्रस्थान आहे ते उशीर होण्याची माहिती या ठिकाणी विश्वस्तांनी दिलेली आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅरन सुशांतसह मी सुनील दगे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।